वारकऱ्यांबरोबर दिवे घाटामध्ये अशी एक घटना घडली ज्याने सर्वजण हैराण झाले. 70 वर्षीय वारकऱ्याचा दिवे घाटामध्ये पाय घसरला. पाय घसरल्यामुळे ते घाटाच्या दरीमध्ये कोसळले. त्या क्षणी सर्व वारकऱ्यांना धक्का बसला. अनेक जण बोलू लागले, आता ते काही वाचत नाहीत. पण पुढच्या काही मिनिटात जे घडलं त्याने सर्व वारकरी हैराण झाले. संपूर्ण दिवे घाटामध्ये ज्ञानोबा, माऊली, तुकाराम या घोषणेचा जल्लोष झाला. नेमकं दिवे घाटात काय झालं? जे 70 वर्षीय वारकरी दरीमध्ये कोसळलं होतं त्यांच्याबरोबर काय घडलं? असा कुठला चमत्कार घडला? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच्या सोहळ्याला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात झाली. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत हा प्रवास म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा सोहळा. हजारो लोक वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतात. अनेक जण नवस फेडण्यासाठी येतात, तर अनेक जण आयुष्यभराची परंपरा म्हणून वारी करतात. यंदाही 8 जुलैपासून पालखीचा प्रवास सुरू झाला. पुढच्या 2 दिवसामध्ये पुण्यामध्ये लाखो वारकरी एकत्र आले. 10 जुलैला भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्काम झाला. 11 जुलैच्या पहाटे पुन्हा एकदा पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, दिवे घाटात नेमकं काय घडलं. सकाळचे साधारणतः 6 वाजले होते. वातावरणामध्ये हलकासा गारवा होता. रात्री झालेल्या पावसामुळे रस्ता पूर्ण ओला झाला होता. पण कोणाच्याही चेहऱ्यावरती थकवा नव्हता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती विठ्ठलांचं नाव होतं. लाखो वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये एक वयस्कर जोडपंही शांतपणे चालत होतं. रामभाऊ आणि त्यांची पत्नी सखूबाई. रामभाऊ यांचं वय 70च्या आसपास. चालताना ते थोडा थोडा काठीचा आधारही घेत होते. पायामध्ये वेदना होत्या, तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण समाधान होतं. कारण की त्यांच्यासाठी फक्त वारी म्हणजे प्रवास नव्हता, ती वारी म्हणजे त्यांच्या जीवनाचा श्वास होती. गेल्या 30 वर्षापासून रामभाऊ यांनी एकही वारी चुकवली नव्हती. मग त्या ठिकाणी पाऊस असो, उन्हाळा असो, तब्येत बिघडलेली असो, रामभाऊ दरवर्षी विठ्ठलाच्या भेटीला वारीमध्ये निघायचे. त्यांच्या पत्नी सखूबाई या देखील त्यांच्यासोबत असायच्या. दोघांनीही आयुष्यभर एकमेकांच्या सुखदुःखामध्ये साथ दिली होती. यंदाही या वारीला दोघे भक्तिभावाने चालत होते. पण कोणालाही माहिती नव्हतं दिवे घाटामध्ये असा काही प्रसंग घडेल. रामभाऊ दिवे घाटामधून चालताना शांत झाले होते. पूर्वीसारखे हसत नव्हते. मनामधून, तोंडातून त्यांच्या अभंग बाहेर पडत होते. पण त्यांचं मन कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं. शेवटी त्यांची पत्नी सखूबाई यांनी विचारलं, काय झालं? तुमची तब्येत बरी नाही का? रामभाऊ हलकेसे हसले आणि उत्तर देताना म्हणाले, सखू, माहिती नाही का, पण मनामधून फक्त एकच भावना येत आहे, कदाचित ही वारी माझी शेवटची वारी असेल. हे ऐकून सखूबाई थोड्याशा रागावल्या. सखूबाई रामभाऊला म्हणाले, अहो, शुभ बोलायचं असतं, पाय दुखतात म्हणून काही बोलायचं नाही. त्यावेळेस रामभाऊ काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त आकाशाकडे पाहिलं. कारण की त्यांच्या मनामध्ये एक रहस्य दडलेलं होतं. वारीला निघण्याच्या काही दिवस अगोदर त्यांना एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नामध्ये त्यांच्या पाठीवरती कोणीतरी हात ठेवत म्हणालं होतं, लेकरा, ही तुझी शेवटची वारी आहे. त्यांना पडलेल्या या स्वप्नाबद्दल त्यांनी कोणालाही सांगितलं नाही. त्यामुळेच तर ते पत्नी सखूबाईला काहीच म्हणाले नाही. पालखीचा प्रवास पुढे सरकत होता. सकाळ देखील वाढत होती आणि आता समोर दिसू लागला दिवे घाट. हा घाट जितका सुंदर तितकाच धोकादायक. एका बाजूला काळे उंच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. पावसाळ्यामध्ये इथला रस्ता अधिकच निसरडा होतो. म्हणूनच प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवक हे अगोदरपासूनच सावध राहतात. वारकऱ्यांनाही वारंवार सूचना दिल्या जातात. रस्त्याच्या कडेला जाऊ नका, सावकाश चाला, गर्दी करू नका. पण वारीमध्ये लाखो लोक असल्यामुळे परिस्थिती काही क्षणाक्षणाला बदलते. पालखी घाट चढत होती. टाळ मृदुंगाचा आवाज घाटामध्ये घुमत होता. त्यावेळेस अचानक रामभाऊ म्हणाले, इथूनच पालखीचं दर्शन चांगलं होईल. दोन्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या दगडाजवळ जाऊन ते उभा राहिले. आजूबाजूला काही स्वयंसेवक वारकऱ्यांना मदत करत होते. सगळं काही अगदी सुरळीत चालू होतं. पण नियतीने पुढच्या काही क्षणामध्ये काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. रामभाऊ त्या मोठ्याशा दगडाला हलकासा आधार देऊन उभा राहिले होते. समोरून पालखी येत होती. त्यांची पत्नी सखूबाईची नजर पलीकडे होती. त्याच वेळी मोठा ओरडण्याचा आवाज झाला. तिथे आजूबाजूला असलेल्या लोकांच्या अंगावरती अक्षरशः काटा आला. रामभाऊ ज्या दगडाजवळ आधार देऊन उभा होते, तो दगड खाली निसटला. त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. छोटी छोटी झाडं झुडपी त्यांना धरण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. आणि काही क्षणामध्ये ते दरीच्या दिशेने घसरू लागले. त्यांची पत्नी सखूबाईच्या तोंडून मोठी किंकाळी बाहेर पडली, अहो, कोणीतरी वाचवा.
हा आवाज ऐकताच आजूबाजूचे वारकरी धावत आले. काहींनी दरीकडे पाहिलं, काहींनी सखूबाईला सावरलं. पालखीमधील काही स्वयंसेवक तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. समोरचं दृश्य पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती भीती होती, कारण की तिथे खोल दरी होती. धुक्यामुळे खाली काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. रामभाऊ कुठे आहेत, ते जिवंत आहेत की नाहीत, खाली दरीत कोसळलेत का, याचा अंदाज कोणालाच येत नव्हता. सखूबाई मात्र जोरजोरात रडायला लागल्या होत्या, माझ्या धान्याला वाचवा. त्यांच्या रडण्यामुळे, आक्रोशामुळे पालखीतील वातावरण पूर्ण बदललं. काही वारकऱ्यांनी लगेच पोलिसांना आणि बचाव पथकाला माहिती दिली, पण दिवे घाटामध्ये लाखोची गर्दी असल्यामुळे तिथे मदतीसाठी येण्यासाठी वेळ लागणार होता. याच वेळी स्वयंसेवक संघातील एका तरुणाने आजूबाजूला पाहिलं आणि तो म्हणाला, आपण फक्त उभा राहून वाट पाहत बसलो तर उशीर होईल. अगोदर आपण प्रयत्न करू, रामभाऊ कुठे याचा शोधण्याचा प्रयत्न करू. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी एक योजना आखली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला एक मजबूत दोर बांधण्यात आला. काही जणांनी एकामेकांचे हात घट्ट पकडले. एक मानवी साखळी तयार करण्यात आली. एका मागो एक स्वयंसेवक दरीमध्ये उतरू लागले. त्या क्षणी मात्र सर्वांच्या जीवाला धोका होता. एक पकड जरी सुटली तर संपूर्ण साखळी कोसळली असती. पण प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार, रामभाऊंना जिवंत वर आणायचं. दरीमध्ये खाली उतरताना पाय घसरत होते, काटेरी झुडपं अंगाला टोचत होती. तरी देखील ते थांबले नाही. एक एक पाऊल पुढे टाकत ते दरीमध्ये उतरत राहिले. सखूबाईचे डोळे मात्र सतत दरीकडे लागले होते. उभे असलेले हजारो वारकरी श्वास रोखून सर्व पाहत होते. बरीचशी लोक विठ्ठलाचं नाव जप करत होती. खाली उतरल्यानंतर एका मुलाने मोठा आवाज दिला, दिसले दिसले. हे ऐकताच वरती असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आशेचा किरण दिसू लागला. सखूबाईने दोन्ही हात जोडले, डोळ्यामध्ये अश्रू वाहत होते. इकडे दरीमध्ये उतरलेल्या मुलांना दिसले, रामभाऊ एका दगडाच्या आडोशाला बसले होते. चेहऱ्यावरती, शरीरावरती किरकोळ जखमा झाल्या होत्या. पण यामध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामभाऊ पूर्णपणे शुद्धीवरती होते. इतक्या उंच दरीमध्ये कोसळल्यानंतरही त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. दरीमध्ये उतरलेल्या मुलाने आवाज दिला, आजोबा ठीक आहेत ना? रामभाऊ म्हणाले, मी ठीक आहे, मला काही झालं नाही. त्यांनी लगेचच लोकांना आवाज दिला, रामभाऊ जिवंत आहेत, त्यांना काहीही झालं नाही. हे शब्द वरती असलेल्या वारकऱ्यांच्या कानावरती गेले आणि एकच जल्लोष सुरू झाला. ज्ञानोबा, माऊली, तुकारामच्या घोषणा सुरू झाल्या. सखूबाई देखील आनंदाने रडू लागल्या. पण खरी परीक्षा तर आत्ता होती. दरीमधून वरती काढणं खूप कठीण होतं. पूर्णपणे रस्ता ओला होता, दरी ओली होती, पाय अनेकांचे घसरत होते आणि सर्व मुलांनी आपला जीव पणाला लावून रामभाऊ यांना सुरक्षित वरती आणलं. यामधून एक गोष्ट समजली, संकटाच्या वेळी धैर्य, एकजूट आणि माणुसकी याची किंमत मोठी असते. कारण की अशा वेळी बरीच लोक तमाशा पाहत उभे राहतात, कोणीही धाडस करत नाही. जर त्या तरुणांनी धाडस केला नसता तर आज दिवे घाटातील घटना सर्वत्र चर्चेत आली असती.